नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी कायम आहे। गंगापूर धरणातून 4060 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, आत्ताची परिस्थिती गोदाघाटावरची काय? खरं तर नाशिकमध्ये सध्या पावसानं विश्रांती घेतलेली आहे, मात्र गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे माझ्या मागे तुम्ही बघू शकताय की कालप्रमाणेच आज देखील गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी कायम आहे। या ठिकाणी जे धार्मिक विधी होतात ते धार्मिक विधी सध्या गोदाघाट परिसराच्या कडेवर काठावर या ठिकाणी होत असल्याचं बघायला मिळतं आहे। येणारे जे भाविक आहेत, पर्यटक आहेत, त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। दुतोंड्या मारुतीकडे जर आपण बघितलं तर दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या देखील वर सध्या पाण्याची पातळी बघायला मिळते। दुपारनंतर पाऊस पुन्हा एकदा हवामान खात्यानं वर्तवलेला आहे आणि त्यामुळे येलो अलर्ट असल्या कारणाने या ठिकाणी दुपारनंतर पावसाचा जोर जर वाढला तर निश्चितपणे नाशिकच्या गोदाघाट परिसरात पुन्हा एकदा पाण्याची पातळी वाढेल आणि त्या पार्श्वभूमीवर आता गोदाघाट परिसरातल्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। काल आपण बघितलं काही तरुण जे आहेत ते या ठिकाणी पाण्यामध्ये अडकले होते, त्यांना नंतर बाहेर काढण्यात आलं। अशी परिस्थिती होऊ नये यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी देखील या संपूर्ण परिसरात तैनात आहेत आणि त्यामुळे एकूणच पावसाचा अंदाज बघता सगळ्या यंत्रणा नाशिकमध्ये ज्या आहेत त्या अलर्टवर असल्याचं बघायला मिळत आहे। नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच चंदन। तूर्तास धन्यवाद।